पावसाने मुंबईकरांची पार दैना उडवली। अनेक रस्त्यांवरती पाणी साचलं होतं। दादर, हिंदमाता, सायन किंग्स सर्कल सारख्या भागांमध्ये तर गुडघाभर पाणी होतं। त्यात लोकल सेवा विस्कळीत झाली। ट्रॅफिकने मुंबईकरांचा खोळंबा केला। रस्त्यावरच्या खड्ड्यांनी या त्रासामध्ये भरच घातली। मुंबईवर कसा दिसला मुसळधार पावसाचा इफेक्ट हे सांगणारा हा रिपोर्ट बघूया। मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या रस्त्यांवर असा चमत्कार बघायला मिळाला। होडी जशी पाण्यातून वाट काढत पुढे जाते, अगदी त्याच पद्धतीनं कारही मार्गक्रमण करत होती। पाण्यात होडी जशी हेलकावे खाते, कारही त्याच पद्धतीनं हेलकावे खात होती। जिथं कारची ही अवस्था झाली, तिथं दुचाकीचं काय झालं तुम्हीच बघा। एरवी ज्या दुचाकीवर बसून प्रवास केला जातो, आज त्याच दुचाकीला ढकलण्याची वेळ आली आहे। भला मोठा स्कूल बसला सुद्धा साचलेला पाण्याचा तडाखा बसलाय। पालकांसह त्यांच्या मुलांनाही जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढावी लागते। बघू शकतो आता इकडे परिसरात आपण आहोत, किंग सर्कलच्या परिसरात, सायन पोलीस स्टेशनच्या परिसरात, आणि इकडे आता आपण बघतोय तर एक संपूर्ण स्कूल व्हॅन बस जी आहे ती बंद झालेली। जी गाड्या जी आहेत इकडून रस्त्याने वाट काढतायत, पण त्यांचे मशीन्स आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं गोष्टी बंद असल्यामुळे आता ते फक्त आणि फक्त हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता जलमय झालेला आहे। यंदाच्या मोसमात मुंबईमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस पडला। शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई तुंबली। त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। वाहतूक कोंडी झाल्यामुळे अर्धा तासाच्या प्रवासाला 1 ते 1.5 तास लागत होता। रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधून वाट काढताना मुंबईकर थकून गेल्याचं बघायला मिळालं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज दिवसभर मुंबईत मुसळधार असा पाऊस आहे आणि येणारे 48 तास हे मुंबईसाठी पुन्हा एकदा महत्त्वाचे आहेत। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर आहे तो सध्या वाढलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचे परिणाम आहेत ते आता वाहतूक कोंडीवरती होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या लालबागच्या या संपूर्ण ब्रिजवरती आहे आणि हे जे ब्रिज जर आपण बघितलं तर संपूर्ण ब्लॉक झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी जर पाहायला गेलं तर मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाहतूक जी आहे ती संथ गतीने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम आता या ज्या वाहतुकीवर आहे ती होत असलेला आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यातील कळवा परिसरातही तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। एरवी स्कूल व्हॅन अथवा स्कूल बस मधून घर गाठणाऱ्या पोरांना चक्क बोटीनं न्यावं लागलं। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा कहर बघायला मिळाला। योग्य ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे शिवाजी चौकासह आसपासच्या भागात पाणी साचलं होतं। नवी मुंबईलाही मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। सानपाडा शिरवणीमधील भुयारी मार्गात पाणी साचलं होतं। त्यामुळे पाणी उपसण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून अधिकचे पंप लावावे लागलेत, तर एपीएमसी मार्केटला पावसाचा मोठा फटका बसलाय। आपल्याला कल्पना आहे की आता मोठ्या प्रमाणात हा जो काही पाऊस पडतोय, तर आमची जनतेलाही या ठिकाणी आमचं आवाहन आहे की जनतेनं आवश्यक असेल त्याच वेळी बाहेर पडावं। विशेषतः जिथे रेड अलर्ट दिलेला आहे किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, नदी आणि नाले याच्या किनाऱ्यावर लोकांनी थोडं त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे। पंपिंग स्टेशन्स हे पूर्ण क्षमतेने पंप करून जमिनीकडून समुद्राकडे पाणी निचरा करणं या कामाला त्याचा आढावा घेतला आहे। त्याची संपूर्ण व्यवस्था लावलेली आहे। ज्या सखल भागामध्ये पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्या तिथे पंप्स हे ॲक्टिव्ह झाले आहेत ना, नसतील तर ते ॲक्टिव्ह करण्याच्या बाबतीतला सुद्धा आढावा घेऊन त्या सूचना त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका दरवर्षी नाले सफाई केल्याचा दावा करत असते। त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही केले जातात। तरीही पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं। मग नाले सफाईसाठी खर्च केलेले पैसे नेमके कुठे जातात? कोट्यवधींचा मलिदा कुणाकुणाच्या खिशात गेला? त्यामुळे पाण्यातून वाट काढण्यासाठी आता मुंबईकरांनी पावडं हातात घ्यायचे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।